न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपुरात पुन्हा टोळी युद्ध, दोघांवर चाकूने हल्ला, एका चिकीटने निकामी। श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचे हिंसक दर्शन घडलंय। बुधवारी रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी थेट नगर परिषदेसमोर दोन गटांमधील वादातून दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात रुद्र जगदने आणि साई साळवे हे तरुण गंभीर जखमी झाले असून रुद्र जगदने याला आपली एक किडनी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बुधवारी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। हल्ल्यानंतर तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। साई साळवे याच्यावर लोणी येथील प्रवारा रुग्णालयात तर रुद्र जगदने याच्यावर नगर येथील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलंय। या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता। पोलिसांनी तातडीने कारवाई करत साहिल सय्यदसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी हल्ल्यातील जखमी नीरज गुप्ता याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। काही 8 ते 8:15 वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोड भागामध्ये नगरपालिकेजवळ दोन गटामध्ये वाद झाला होता। त्यामध्ये दोन इसमांनी इतर अन्य 3 जणांना मारहाण करून चाकूने जखमी केलेले। त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 109 व इतर याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। सर, एकंदरीत त्यांच्यावर हल्ला झाला किंवा ज्यांनी मारलं त्यांचे वयोगट राहील असं लहान अशी माहिती समोर आली। जे जखमी झालेले त्यातील 3 2 अल्पवयीन मुले आहेत। तसेच जे संशयित ताब्यात घेतलेले त्यातील एक अल्पवयीन। काय कारवाई करणार आहोत त्यांना? आता जे संशयित अल्पवयीन ताब्यात घेतलेला आहे त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करून पुढील कारवाई केली जाईल आणि जवळ म्हणजे वयाने पूर्ण झालेली व्यक्ती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। श्रीरामपूर शहरात झालेल्या या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले असून शहरात वाढलेली गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे। श्रीरामपूरमध्ये वारंवार घडत असलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।